दरम्यान सांगलीच्या आष्टामध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर राडा पाहायला मिळाला। स्ट्रॉंग रूम बाहेर शेकडो नागरिकांनी गर्दी केली। मतदानाच्या टक्केवारीवरून शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। मतदानाच्या टक्केवारीत तफावत झाल्याचा आरोप आहे। स्ट्रॉंग रूम बाहेर पुरेशी सुरक्षा नसल्याचा आरोप होतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही स्ट्रॉंग रूममध्ये पाहणी केली। आष्टा नगर परिषदेमध्ये मोठ्या चुरशीनं मतदान झालं होतं आणि याचमध्ये आता मतांची तफावत असल्याचं कार्यकर्त्यांचा आरोप आहे। कालच्या आकडेवारीमध्ये आणि आजच्या सकाळच्या आकडेवारीमध्ये 2000 मतांचा फरक असल्याचा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे। याच ठिकाणी आष्टा नगर परिषदेत स्ट्रॉंग रूम बनवण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर या आष्टा नगर परिषदेसाठी झालेले जे मतदान आहे त्या मतपेट्या ज्या आता या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत। परंतु काल सायंकाळी प्रशासनानं कळवली जी आकडेवारी आहे आणि त्या सकाळच्या ऑनलाईन सादर केलेली आकडेवारी आहे यामध्ये 2000 मतांचा तफावत असल्याचं पाहाव्यास मिळतं। त्यामुळे ही मतं कुठं वाढली, कोणत्या बूथवरती वाढलेली आहेत याचा खुलासा प्रशासन करावे अशी मागणी करत या ठिकाणी हजारोंच्या संख्येने जे कार्यकर्ते ते आल्याचं पाहाव्यास मिळतं। या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील देखील दाखल झालेले आहेत। ते देखील प्रशासनाकडून माहिती घेत आहेत। प्रशासनाने करत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही अशी भूमिका येथील आष्टातील नागरिकांनी घेतल्याचं पाहाव्यास मिळतं। अर्थात घातक आहेत। एक तर केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल लोकांचा विश्वास उडलेला आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या बद्दलही असे प्रकार झाले तर त्यांच्यावरचाही विश्वास उडू शकतो आणि त्यामुळे त्यांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि योग्य त्या हे केले पाहिजेत असं मला वाटतं, काळज्या घेतल्या पाहिजेत। 21 तारखेला मतमोजणी होणार आहे। पहिल्याच एकाच रात्रीत जर हा गोंधळ असेल तर पुढे काय होईल हे आम्हाला माहित नाही। म्हणून काही झालं तरी या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे। झालेलं मतदान आणि त्यांनी जाहीर केलेलं मतदान हे पूर्ण चुकीचं आहे आणि एकूण झालेलं खरं मतदान आणि यामध्ये जर टॅली झाली नाही तर कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आष्टा बंद केल्याशिवाय राहणार नाही।